ही कशी आहे, कशाला गेली रात्री, किंवा ही अशीच कपडे घालते, असंच व्हायला पाहिजे, जास्तच बोलते, जास्तच करते, अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी हं. या महिलेलाच ऐकाव्या लागतात. आता हे छोट्या मुली आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तर ही विकृती आहे. ही विकृती आहे. ही विकृती वय बघत नाही. हो. ही विकृती जात बघत नाही. ही फक्त मादी बघते. मग ती 6 वर्षाची मुलगी असेल किंवा 70 वर्षाची म्हातारी आजी असेल. मला आठवतं सोलापूरमध्ये एका 70 वर्षाच्या आजीवरती बलात्कार झालेला आहे. विचार करा तुम्ही. 70 वर्ष आणि 6 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष. मला आठवतं श्रद्धाताई, मी अशीच एक दिवस बाहेर दौऱ्यावर जात होते आणि मला एक फोन आला घाटकोपर राजावाडी हॉस्पिटलमधनं, की एका छोट्याशा बच्चूवरती लैंगिक अत्याचार झालाय. बच्चू एक बोलताही येत नव्हतं, म्हणजे एकाच वर्षाचं असावं. अय्यो! आणि मी तिला बघायला गेले होते. मला आजही त्या मुलीचा चेहरा मी विसरूच शकत नाही. ती त्या क्रेडलमध्ये होती आणि तिच्या गालावरती ना असं सगळं बोचकारलेलं होतं. तिची आई बाजूला होती आणि तिला औषधं सगळं केलं असेल आणि मी जस्ट तिच्या गालाला असा हात लावायला नको, तिला वाटलं ही बाई पण आता मला पुन्हा असं काहीतरी करणार आहे. म्हणजे तिच्या वेदना ज्या आहेत ना, त्या तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आणि भयानक, म्हणजे मी तो चेहरा विसरूच शकत नाही. अर्थात तो आरोपी पकडला गेला, त्याला शिक्षा. पण त्या छोट्या बेबीचं काय हो? ती जस्ट 1 वर्षाची होती. मी अशा मुली बघितल्या आहेत, छोट्या-छोट्या असतात, या 5-6 वर्षांच्या आहेत त्या, की त्यांचं पोटापर्यंत, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की त्यांना नॅचरली शी आणि सू करता येत नाही. इतक्या इंजरीज असतात. इथे अशी छोटीशी पोटाला प्लास्टिकची पिशवी बांधतात. तिला हसता येत नाही. तिला रडता पण येत नाही. म्हणजे जे तिचं नॅचरली आपण जे म्हणतो की नाही, आनंदही व्यक्त करता येत नाही, उड्या मारायच्या नाहीत, जास्त जोरात रडायचं नाही, पोटावर ताण द्यायचा नाही, नाहीतर ते आतडे त्या प्लास्टिकच्या म्हणजे इकडे त्या बाहेर येतात. पिशवीमध्ये येतात. तुम्ही सांगा त्या मुलींचा काय दोष आहे? असे हरामखोर विकृत लोकं ही आपल्या अवतीभोवती वावरताना दिसतात आणि ते आहेत. अत्यंत दुर्दैवी आहे आणि मला असं वाटतं, की अ, का आपण म्हणजे खूप गरजेचं आहे, की हे जे बलात्कारी आहेत त्याच्याबद्दल एक खूप कायदा स्ट्राँग येणं आणि जसं बाहेरच्या काही देशांमध्ये तो जो आहे, हो. की अगदी चौकात उभा राहून त्यांना दगडाने ठेचून मारलं पाहिजे. हा असा लॉ येणं गोळ्या घातल्या पाहिजे. एक अगदी. आई म्हणून मला जर तुम्ही विचाराल, हं. तर मी म्हणेन त्यांना गोळ्याच घातल्या पाहिजे. पण आपल्याकडे एक कायद्याची चौकट आहे आणि त्या कायद्याच्या चौकटीतूनच शिक्षा होते. आता त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा आणल्या आहेत, की हं, चार्जशीट किती दिवसात व्हायला पाहिजे, हं, की लवकरात लवकर या केसेस कोर्टामध्ये स्टँड झाल्या पाहिजे. हं, लवकर म्हणून आपण ऐकतो की नाही, फास्ट ट्रॅकला आपण या केसेस घेतो. हं. तर मला तर असं वाटतं, की एक्सक्लुझिव्ह फक्त महिलांसाठी एक न्यायालय असलं पाहिजे. खूप अत्यंत फक्त गरजेचं आहे. महिलांसाठी. आम्ही याचाही पाठपुरावा करतोय. म्हणजे मी फक्त इथं बोलत नाही. तुम्ही म्हणाल तुमचं सरकार आहे आणि तुम्ही काय सांगता हे असायला पाहिजे. हं. आम्ही याचा पाठपुरावा करतोय. ओके. एक्सक्लुझिव्ह महिलांसाठी. आता हे तर झालं लैंगिक अत्याचारासाठी. हं. तुम्हाला न्यायदान जे असतं की नाही, त्याच्यामध्ये पण कसं फास्ट करता येईल आता मला माहित नाही. पण आम्ही त्याच्यावरती अभ्यास करतोय. अच्छा. डीव्हीच्या केसेस हं, या इतक्या आहेत ना, हं, ज्या वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत. हं. तिला काहीतरी इंटरिम रिलीफ तरी तिला मिळाला पाहिजे. कारण ती बाई केसेसला तारीख पे तारीख, तारीख पे तारीख होते. त्याच्यामुळे त्या डीव्हीच्या केसेस ज्या आहेत त्या लवकर व्हायला हव्या. हे लैंगिक अत्याचाराच्या ज्या आहेत त्या हं, फास्ट ट्रॅकवर आपण म्हणतो तसं एक महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह कोर्ट असायला हवं. हं, अशा बऱ्याच सुधारणा येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला फार करणं गरजेचं आहे, असं हं, मला स्वतःला वाटतं. हं.